हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? होप सो मजेतच असतील. आणि ऑफिसवरून आली आणि येताना घेऊन आली होती ताडगोळी, कारण आता उन्हाळ्याचं सीझन आहे. ताडगोळी खूप मस्त असे मिळतात, तर ते घेऊन आली. आणि आली आणि मी पर्वल आणि मला खूप आवडतं, तर आम्ही दोघं खायला बसलो. लहानपणी फ्रीमध्ये फुकटमध्ये मिळणाऱ्या वस्तू आज खूप अशा महाग मला विकत घ्याव्या लागतात, कारण आमच्या शेतात खूप असे ताडगोळे आम्हाला मिळायचे. शेत होतं तिथे खूप ताडगोळे असायचे. परवाचा फ्रेंड आला होता, ते दोघे खेळत होते. तितक्यात मी सांगितलं चला मी थोडंसं जेवण करून घेते. तर जेवण करण्यासाठी फ्रीज उघडला आणि म्हटलं कोणती भाजी आज करावी. ते भाजी बघता बघता मला असा पडला एक भला मोठा असा वांगा. तो मी वांगा घेतला, स्वच्छ धुवून घेतला. त्यात मला समजलं की अरे टोमॅटोज आपली संपलेली आहेत, टोमॅटो ही आणावी लागतील, तर रात्री मार्केटला जावं लागेल असं माझ्या डोक्यात आलं. आणि हजार विचार येतात जेवणाच्या वेळी. एक भाजी करायला घेतली की दुसरी भाजी संपलेली असते, हे सर्व मॅनेज करावं लागतं आपल्याला लेडीजना. तर हा वांगा घेतला, तर स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला कट करून घेतला. त्याला अशा चिरा दिल्या आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची अशी भरून घेतली आणि मस्त असा खमंग असा भाजण्यासाठी मी जाळीवर ठेवून दिला. वांगा भाजत होतं तिथपर्यंत मला म्हटलं आता नुसतं वांग्याचं भरीत कसं खाणार, त्याच्याबरोबर वरण तर पाहिजे. त्याच्यासाठी मी तूर डाळ घेतली आणि ती शिजत ठेवली. स्वच्छ धुवून घेतलेली होती, ती पटकन घेतली आणि शिजायला ठेवली. कुकर लावला आणि मी बाकीची कामं करायला पुढे गेली. सर्व कामं जी असतात ती आपली वाट बघत असतात. इथे कपडे फोल्ड करायचे होते, ते घेतले आणि फटाफट कपडे फोल्ड करून घेतले. तिथपर्यंत माझं जो कुकर लावलेला होता डाळीचा तो झाला. आणि इथे मस्त असं माझा पसारा जो होता तो मस्त क्लीन झालेला होता आणि ते बघून मला तर खूपच खुश झाली. त्याच्यानंतर कढई ठेवली, गॅसवर कांदा टाकला मस्त असा. आणि त्याच्यानंतर हे भाजलेलं वांगं जे होतं चांगलं मी स्मॅश करून घेतलेलं होतं, कारण भारवीला असंच आवडतं. ते फोडणीला टाकलं आणि वरण करायचं होतं. आणि आता कैरीचं सीझन आहे, म्हटलं बिना कैरीची वरण होणार तरी कसं. तर म्हटलं लगेच फोडणी दिली वरणाला आणि त्याच्यात मस्त असा आंबा टाकला. हे बघ, आंबा नाही हो, कैरी होती ती टाकली. आणि कैरीचं वरण काय सांगणार तुम्ही, खूपच सुंदर लागतं. आणि मला बनवायचा होता बुंदी रायता, तर तसं मी ठरवलेलं आहे की साखर आता सध्या थोडी कमी करावी. अशी तर साखर मी खातच नाही, परंतु मिठाई चॉकलेट ह्याच्यातून थोडी थोडी आपल्या शरीरात साखर जाते. म्हणून मी म्हटलं आता जेवढी शक्य होईल तेवढं साखर टाकते, साखर कमी करते. म्हणून गुळाचीच मी असा बुंदीचा रायता बनवून घेतला होता. अशा प्रकारे माझं जेवण बनवून मस्त असं झालं होतं. इथे सर्व डाळ भात सर्व गरमागरम रेडी झाले होते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.